हरि ओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 89. कलियुगातील ह्रास. आत्मपरब्रह्मामधून उत्स्फूर्तपणे उत्क्रांत झालेल्या ओम या परमदिव्य वैश्विक विस्फोटामधून ध्वनी, ध्वनीमधून वायू, वायूमधून चैतन्य, चैतन्यामधून प्राण, प्राणामधून ऊर्जा, ऊर्जेमधून तेज, तेजामधून प्रकाश अशी सर्व 7 मूलभूत आत्मब्रह्मतत्वे एकमेकात संलग्न आहेत. ही सप्तब्रह्मतत्वे स्वयंभू मूलभूत परम आहेत. यास्तव त्यांचे तत्त्वज्ञान हेही कोणी निर्माण केलेले नाही. तेही सप्तब्रह्मतत्वांबरोबरच येथे अस्तित्वात आहे. यामुळे हे तत्त्वज्ञान स्वयंभू आहे. ते स्वयंभू असल्यामुळे ते मूलभूत आहे. तसेच ते मूलभूत असल्यामुळे ते परम आहे. यायोगे याच तत्त्वज्ञानाप्रमाणे संपूर्ण ब्रह्मांडाचा कारभार सुरू होता, आज सुरू आहे आणि असा सुरू राहणार आहे. हे ब्रह्मांड आदी अनादी असून ते सदा सुव्यवस्थित सुरू राहावे यासाठी हे आत्मब्रह्म तत्त्वज्ञान वेद या नामाभिधानाने प्रत्यक्ष पुरुषोत्तमाने ब्रह्म्याच्या माध्यमामधून मानवाला दिले. पुरुषोत्तमाकडून ब्रह्म्याने ते श्रुत केले आणि ते स्मृत करून तमाम मानवांना पुराणोक्त केले. हे श्रुती स्मृती पुराणोक्त आत्मपरब्रह्म तत्त्वज्ञान श्री व्यासमुनीने अभ्यासिले आणि त्यांचा बोध करून घेतला. याला त्यांनी वेद असेच नामाभिधान कायम ठेवले. यामुळे श्री व्यासमुनींना वेदमहर्षी व्यासमुनी असे नामाभिधान दिले गेले. वेदांचे 3 भाग आहेत. पहिल्या आरण्यके, दुसरा ब्राह्मण, तिसरा वेदांत. अर्थात हा क्रम असाच पाहिजे असे नाही. आरण्यके या भागामध्ये निसर्गाचे मोठे बहारदार वर्णन केलेले आहे. निसर्ग सान्निध्याचे अनेकानेक फायदे आहेत. आजही याचा अनुभव सर्वजण घेत आहेत. या निसर्गावर ध्यान साध्य होते. दुसरा भाग आहे ब्राह्मण. यात कर्मकांड सांगितलेले आहे. हा भाग अध्यात्माच्या दृष्टीने वादग्रस्त आहे. यावर गीतेने कोरडे ओढले आहेत. तिसरा भाग आहे वेदांत. यामध्ये अनेक ऋषीमुनींनी वेदांचे तत्त्वज्ञान सूत्ररूपाने सांगितले आहे. यानं उपनिषदे असे म्हटले जाते. हेच भारतीय मूलभूत आदी अनादी सर्वोच्च सर्वकालीन उपयुक्त असे तत्त्वज्ञान आहे. या प्रवचनामध्ये या तत्त्वज्ञानाच्या बोधाचा जो ह्रास होत आहे त्यावर निरूपण करायचे आहे. आजच्या पिढीचा विचार करता सर्वसाधारणपणे तिसऱ्या पिढीला सर्वस्वाचा ह्रास नाश होतो. बुजुर्ग असे सांगतात की तिसऱ्या पिढीनंतर नाती बाळगू नयेत. आपणून यापासून दूर राहावे म्हणजे आपल्याला मानसिक त्रास होत नाही. कारण यानंतरची पिढी ही नाती पाळत नाहीत. याचा अर्थ या पिढीला कोणी नको असतात असे नसून प्रामुख्याने त्या त्या काळानुरूप नोकरीवरून व्यवसायावर संबंधी बदलत असतात. नातेवाईकांपेक्षा हेच लोक जास्त करून भेटत असतात. यामुळे नातेवाईकांपेक्षा यांच्याशी जवळीक जास्त असते. तसेच नव्या पिढीचे राहण्याचे ठिकाण बदलते. तेथील रहिवासी जास्त जवळचे होतात. त्या त्या काळानुरूप बोलण्याचे विषय बदलतात. नित्य आयुष्यात आवडीनिवडी बदलतात. यामुळे नातेवाईक केवळ समारंभाला बोलावण्यापुरतेच राहतात आणि पुढे हेही बंद होते. आज माझ्या साधकांच्या घरी ओंकारमय श्रीकृष्ण योगेश्वर भगवंत श्रींची तसबीर आहे. ध्यान साध्य होण्यासाठी या तसबिरीचा साधकांकडून धारणा म्हणून उपयोग केला जातो. त्यांची दुसरी पिढी ही तसबीर आहे तर राहू दे असे म्हणेल. कारण त्यांनी माझ्याबद्दल ऐकलेले आहे, काहींनी मला पाहिलेले आहे, काहींचा माझ्याजवळ परिचय आहे. परंतु यानंतरची पिढी म्हणेल, हे काय येथे ठेवले आहे ते तुमच्या खोलीत अडकवा. आणि यानंतर त्या पुढील पिढीकडून ती तसबीर म्युनिसिपाल्टीच्या गाडीला एके सकाळी भेट दिली जाईल. यात कोणाचाही दोष नाही. हा काळाचा महिमा आहे. राजा कालस्य कारणम कालाय तस्मै नमः. जेव्हा शून्यामधून प्रगती सुरू होते तेव्हा काही काळ ती प्रगती वरवर चढत जाते आणि स्थिरावते. कारण तो एक ठराविक काळ ती प्रगती वाटत असते. ही ऑप्टिमम लेव्हल असते. यानंतर
काळानुरूप प्रगतीची व्याख्या बदलते आणि त्यावेळी वाटत असलेली प्रगती ही अधोगती वाटू लागते. कारण प्रगतीच्या कल्पना बदलतात. त्यानुरूप जुने दावल्या मरणा लागूने अशी वेळ सुरू होते. कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसूत यांची तुतारी दर नव्या पिढीकडून स्वप्राणाने फुंकून वाजविली जाते. तिच्या दीर्घ किंकाळीने गगन भेदून सांगितले जाते, आता जमाना बदलला. प्रोफेसरांना सांगितले जाते, हमारा ही जमाना है. प्रोफेसरांना म्हणावे लागते, हमारा अभी जमाना था. त्या जमान्यामध्ये त्या काळानुरूप भाषा, वाक्प्रचार, दृष्टांत देऊन आत्मपर ब्रह्मतत्त्वज्ञान सांगितले जाते. काही काळानंतर भाषा, वाक्प्रचार, दृष्टांत बदलतात. नव्या काळामधील नव्या पिढीला हे समजत नाही. यामुळे त्यांच्याकडून या तत्त्वज्ञानाप्रमाणे आचरण केले जात नाही. नव्या पिढीला त्यांच्या भाषेत सांगणारा मिळावा लागतो. मग अर्जुन तेथे आलेला. त्याचं रथ ना श्रीकृष्ण ड्राईव्ह करत असलेला. अर्जुनाने पाहिलेले की त्याला त्याच्याच रिलेटिव्हजना आणि टीचरना ठार मारायचं आहे. ते पाहून तो उडालाच, वगैरे वगैरे. ज्ञानेश्वर माऊली, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, शेकडो संत यांच्या ओव्या, अभंग हे दृष्टांत म्हणून आज सांगितले जातात. अशा सत्पुरुषांवरील प्रगाढ श्रद्धा, दुर्दम्य विश्वास, असीम भक्ती यामुळे हे दृष्टांत स्वीकारले जातात. परंतु काही कालावधीनंतर आज आदर्श असलेले सत्पुरुष विस्मृतीत जातात आणि ती पिढी सांगू लागते, अहो हे दृष्टांत नसून या त्यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. आम्ही यावर विश्वास कसा ठेवायचा? यामुळे सांगावे लागते की कोणावरही विश्वास ठेवू नका. असे करा आणि स्वतः अनुभव घ्या. स्वानुभूती प्राप्त करा आणि खात्री करून घ्या. चातुर्वर्ण आणि गीता रहस्य यावरील केसरीवाड्यात दिलेल्या प्रवचनात मी सांगितले आहे की वर्ण धर्म जन्मावरून ठरविले जातात, ते चूक आहे. वर्ण कर्मावरून ठरविला गेला पाहिजे. धर्म प्रत्येकाच्या स्वभावावरून ठरविला गेला पाहिजे. योगदास उवाच या प्रवचनामध्ये यूट्यूबवर हे उपलब्ध आहे. यामुळे जोपर्यंत वर्ण आणि त्याचे संस्कार हे जन्मावरून ठरविले जात आहेत, तोपर्यंत त्या बालकावर त्या कुटुंबाचे पिढ्यानपिढ्या असलेले संस्कार केले जातील. हे त्यांच्या संचिताला, प्रारब्धाला आणि म्हणून मुक्त व्हायला अनुकूल असेलच असे नाही. किंबहुधा ते तसे नसतेच. यामुळे तो बालक पुन्हा पुन्हा जन्ममरण या फेऱ्यात अडकलेला राहील. हे असेच होत राहील. यामुळे जथा, संघ, संप्रदाय तयार होतात. एक चाकोरीबद्ध आयुष्य जगले जाते. त्या चौकटीबाहेर जगता येत नाही. गेल्या संप्रदायाकडून त्रास दिला जातो. यापैकी कोणालाही व्यक्तिस्वातंत्र्य मिळत नाही. प्रत्येकाचे जगणे संकुचित होत जाते आणि मुक्ती ही तर वैयक्तिक आत्मयात्रा आहे. आत्म या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. आत्म म्हणजे स्व, आत्मपरब्रह्म. या यात्रेत कोणीही कोणाला मदत करू शकत नाही. तसेच या यात्रेत कोणीही कोणाबरोबर सहभागी होऊ शकत नाही. स्वतःच्या अंतःकरणामध्ये फक्त स्वतःलाच उतरता येते. परंतु समाजाच्या पुढाऱ्यांना व्यक्तिस्वातंत्र्य परवडणारे नाही. व्यक्तीवर धर्माच्या नावाने बंधने घातली की त्याला धार्मिक भावनांचा मुलामा चढतो. लोकांना धर्माच्या नावाने भावनाविवश करणे सोपे जाते आणि यामुळे अशांवर हुकमत गाजविणे सुकर होते. पुढारी काय म्हणतील त्यापुढे मान तुकवावी लागते. विधी, सोपस्कार, परंपरा या नावाखाली सत्यधर्म दबला जातो. धार्मिक पारंपरिक सोपस्कारांपुढे भौतिकामध्येच लपलेले अध्यात्म शोधायला संधीच मिळत नाही. यामुळे आणि यापुढे प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंत श्री पुरुषोत्तमांना गीतेमध्ये म्हणावे लागते, अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धया परम भावमजानंतो ममाव्यय मनुतुत्तनम. बुद्धिहीन लोक माझ्या अदृश्य अशा अत्यंत श्रेष्ठ स्वरूपाला न जाणता वास्तवात अविनाशी असलेल्या मला विनाशी अशा देहरूपाने ओळखतात. माऊली निरूपण करतात, नाना अमृतांच्या सागरी बुडीजे मग तोंडाका वज्रमिठी पाडीजे आणि मनी तरी आठवीजे थिल्लरो दकाते. अर्जुना,
हे लोक अमृताच्या सागरात वास्तव्य करतात, परंतु मुखामध्ये अमृत जाऊ नये म्हणून तोंड घट्ट दाबून बंद करतात आणि मनामध्ये क्षुद्र, हीन, दुय्यम असे डबक्यामधील पाणी मिळावे म्हणून अभिलाषा करतात. मी नेहमी उदाहरण देत असतो की डुक्कर मोठ्या चवीने चिखलामधील किडे खाऊन त्याच चिखलात सुखाने लोळत असते आणि तेथून जाणाऱ्या लोकांना पाहून मनात दया, करुणा येऊन म्हणत असते की हे लोक किती अभागी आहेत. चिखलामधील सुग्रासकडे न खाता ते येथून नाकाला रुमाल लावून येथून भराभर दूर जातात. गाढवाला गुळाची चव कशी असणार? मूर्खाला श्रीमद भगवद्गीता इत्यादी ग्रंथांचे महात्म्य कसे असणार? भौतिकातच सुखाने लोळत असणाऱ्यांना अध्यात्मामधील सदानंद कसा उमजणार? माऊली सांगतात, हे सर्व तळ हातावरील फोडाप्रमाणे दिसत असताना हे अभागे त्याकडे दुर्लक्ष करतात. माऊली पुढे सांगतात, हे असे कासया करावे, जे अमृतही निरोगी मरावे, ते सुखे अमृत होऊने का नसावे अमृता माझे. माऊली कळवळून सांगतात, अरे हे असे का करता रे? तुम्ही अमृतामध्येच वास्तव्य करत आहात आणि तरीही मृत होता, याला काय म्हणावे? तुम्ही ज्यात आकंठ राहत असतात ते अमृत आहे, मग तेच प्राशन करून अमर का होत नाही? भौतिकाच्या कर्दमात सुखदुःख असा आटापिड्याचा खेळ करत सुख, दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सहन करत का जगता? याऐवजी आयते जे अमृत आपल्याला जन्मतः सहजच आपोआप उपलब्ध झाले आहे, त्याचे सेवन करून कैवल्यानंदात अमर का होत नाही? भौतिक वस्तुजगताच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदिस्त न करता आत्मानुभूतीच्या पंखाने त्या अमर्याद आकाशात विहार करा. भगवंत श्रींच्या अमाप असलेल्या आकाराला मर्यादित आकार का समजता? जळीस्थळी, काष्टी, पाषाणी, चर अचर अशा सर्व ठिकाणी भगवंत श्री सदा उपस्थित आहेत. ज्ञानप्रकाशाने ते कायम दृश्य आहेत. मग त्यांना प्राप्त करण्यासाठी साधनांची गरजच काय आहे? केवळ आत्मज्ञानाने जाणून आपण सर्वांनी ते स्वतःचे जन्मताच प्राप्त असलेले दिव्य स्वस्वरूप उमजा. परंतु मानवाचे दुर्भाग्य कसे आहे ते भगवंत श्री पुढे सांगतात. अवजानन्ति मा मूढा मानुषीं तनुमाश्रितं परम भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम. माझ्या परमभावाला न उमजता हे महामूर्ख लोक मनुष्यदेह धारण केलेल्या मला, सर्व भूतमात्रांचा परमेश्वर असलेल्या मला तुच्छ समजतात. योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मानवी देह धारण केल्यामुळे मला त्यांच्याप्रमाणे सर्वसामान्य मानव समजतात. लोकांना सत्य बेगडी वाटते आणि बेगडी सत्य वाटते. महाभारत या टीव्हीवरील मालिकेत श्रीकृष्णाचे काम करणारा नट रस्त्यात दिसला की लोक त्याच्या पाया पडतात. तो बिचारा नट कळवळून असे करू नका असे सांगत असला तरीही त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. आजकाल भोंदू, भोगी, लबाड महाराजांचा सुळसुळाट यामुळेच झाला आहे. प्रत्यक्ष जित्या कोंबडीच्या आवाजापेक्षा कोंबडीच्या आवाजाची नक्कल केलेला आवाज अस्सल वाटतो. माऊली निरूपण करतात, ना तरी ज्वरे विटाळते मुख, ते दुधाते म्हणे कडू विख, ते बी अमानुष मानुष मानिती माते. ताप आल्यावर दूध चवीला कडू विषासमान लागते. याप्रमाणे मी मानव नसतानाही मला मानव मानतात. भगवंत श्रींनी जन्मताच आपल्या अवताराची चुळूक दर्शविली होती. त्यानंतर बालक असतानाही सर्वसाधारण मानवाला अशक्य अशा गोष्टी करून आपण सर्वसामान्य मानवांप्रमाणे अनन्य आहोत हे अनेक प्रकारे सिद्ध केले होते. आणि तरीही श्रीकृष्णांना सामान्य मानव म्हणून ओळखणे हा वेडेपणा आहे. म्हणून मोहिलेनी मनोधर्मे हेच मी मानूनी संभ्रमे, मग येथेची जिये जन्मकर्मे तिये मर्जाचे म्हणती. भौतिक वस्तुजगताच्या उपभोगाने पछाडल्यामुळे त्याच नादात मन संमोहित झाल्यामुळे मला जडदेह मानून सामान्य जनांप्रमाणे माझ्यावर देहकर्मे लादतात. माझ्या देहाकडे पाहून माझी सत्य ओळख होणार नाही. माझा हा बाह्य मानवी देह म्हणजे मी नाही. मी अनाम असूनही मला नाम देतात. मी अकर्ता असूनही माझ्यावर कर्म क्रिया केल्याचा आरोप करतात. मी वास्तवात विधेयी आहे तरीही माझ्यावर देहधर्माचे आरोप करतात.
मी निराकार असूनही मला आकार देतात. मानवी आचारधर्म माझ्यावर लादतात. निर्गुणाला गुण, अवयवरहिताला अवयव, अमर्याद असलेल्याला सीमित, सर्व व्यापकाला एका जागी बंदिस्त करतात. मला वस्त्रे नेसवितात, माझ्यावर आभूषणे चढवितात. मी स्वतः सदा सिद्ध असताना माझी प्राणप्रतिष्ठापना करतात. काही कालावधीनंतर माझे विसर्जन करतात. अर्जुना, हे त्यांचे अज्ञानच त्यांना सत्य ज्ञानापासून वंचित करते. या लिखाणामधून इतकेच जाणायचे आहे की भगवंत श्री आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अंशात्मक विराजित आहेत. तो अंश आपण स्वतः आहोत. म्हणून बाह्य वस्तुजगतात देहधर्माच्या गरजेपेक्षा जास्त न रमता आपली स्वतःची ओळख करून घ्यावी, त्यासाठी अध्यात्म आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग अशा युगांच्या 3 पिढ्या नाश झाला आहे. आजच्या या कलियुगात प्रत्येक बाबतीत आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा ऱ्हास झालेला आहे. यामुळे आपण सुखदुःखात गटांगळ्या खात जगत आहोत. यास्तव हे ओळखून सत्यधर्माची जाण अध्यात्माने करून घ्यावी, त्याप्रमाणे आचरण करावे आणि कवेलानंदात या विलोभनीय सृष्टी सौंदर्याचा साक्षीत्वाने आस्वाद घ्यावा. कलियुगाबद्दल आणखी सविस्तर विचार पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.